हे सगळं बनवून घेतलं आणि नंतर गेलो यात्रेला. आता यात्रेला कुठं गेलो नाही ह्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच, पण त्याआधी ना हे मस्त असे पापड मी घालून घेतले. तर ते कशाचे होते हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलं. त्यासाठी आज ना मुलींना सुट्टी होती, मग त्या मुली उशिरा उठल्या. तोपर्यंत म्हटलं चला आपण इथं रेडी होऊया. मी रेडी झाले मस्तपैकी आंघोळ वगैरे करून, आणि त्यानंतर गेली फुलं काढायला देवासाठी. आता मी मागच्या साईडला गेले होते फुलं काढायला. इथं मी मोगऱ्याची आणि गोकर्णाची फुलं काढली, आणि जी नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. फुलं मस्तपैकी डिशमध्ये साचवली आणि ती सगळी खाली पडली. बघा, करायला गेले एकान झालं भलतंच. मग ती सगळी फुलं एकत्र गोळा केली आणि परत वरती आले. वरती जी फुलं होती ना झाडाला गुलाबाची वगैरे, वरती सगळी गुलाबाची फुलं आहेत आणि चाफा मोगरा वगैरे असं आहे. तर ती सगळी फुलं मी काढून घेतली. मस्त असं सूर्यप्रकाश पडलं होतं, सकाळची सूर्यकिरणं चेहऱ्यावर पडली की खूप छान वाटतं, जीवनसत्व मिळतं. मग ती सूर्यकिरणांचा आस्वाद घेतला मी. ते फुलं सगळी काढून घेतली. घरात आले तोपर्यंत आलं होतं पाणी, आणि हे पाणी भरणं ना माझ्यासाठी एक कसरतच असते. कारण जो चालू पाईप असतो ना तो त्या होलातनं पाईप आत घ्यायचा असतो. त्यामुळे ना बऱ्याच वेळा पाणी सगळं ना बाहेर किचनमध्ये व्हायची ना खूप भीती असते. आणि असंच बऱ्याच वेळा झालं की पाईप ओढायला गेलं ना की सगळं किचन पाण्याने भरतं. इथं पाणी वगैरे भरलं, देवपूजा केल्यानंतर मग इथे मी पापड बनवायला घेतले. आणि आज मला ना तांदळाचे पापड बनवायचे होते. आता उन्हाळा संपत आला आहे, लोकांची आता कुठं उन्हाळ्याचे कामं चालू झाले आहेत आणि माझी नाही इथं संपत आले. तर हे शेवटचे पापड होते. त्यानंतर उडदाचे पापड बनवायचे, पण ते काय घरात बनवायचे आहेत. म्हटलं आता मुलींना सुट्टी आहे, एकच पेपर राहिला आहे शेवटचा, तोपर्यंत म्हटलं इथं पापड बनवूया. तर पापडासाठी ना मी तांदळाचं पीठ जे आहे ना, तांदूळ जे आहेत ना म्हणजे पीठ, ते मी इथं भिजत घालून ठेवलं होतं. त्यात ना 2 वाटी, ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ना 2, त्याच वाटीने मी पाणी त्यामध्ये मिक्स करून भिजवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर इथे मी ना 4 ते 5 वाट्या पाणी ना मी गरम करून घेतलं चुलीवरती. त्यामध्ये हे पीठ घालून त्यामध्ये मीठ, पापडखार आणि थोडीशी तुरटी घातली होती, म्हणजे पापड ना खूप छान पांढरं होतात. आणि मस्त 20 ते 25 मिनटं बारीक चुलीवर ना मी हे पीठ छान शिजवून घेतलं होतं. का पाणी कमी पडलं ना तर गरम पाणी करून त्यामध्ये टाकलं होतं. नंतर मग असं घट्ट असं मिश्रण झाल्यानंतर व्यवस्थित असे पापड घालून घेतले. तर मला माझ्या मुलींनी पण पापड घालायला मदत केली होती. 2 ते 3 तास हे उन्हात पापड वाळल्यानंतर ना मी दुपारनंतर ते पापड पुन्हा पलटून घेतले. कारण आमच्या इथं ना ऊन खूप कडक असतं, त्यामुळे ना 2-3 तासात पापड छान वरून एकसारखे सुकतात. आणि त्यानंतर पलटी मारले ना तर एका दिवसात पापड बऱ्यापैकी सुकतात. तर इथे मी आणि माझ्या मुलींनी मला पापड घालायलाही मदत केली आणि ते पलटी करायलाही मदत केली. पलटी करताना थोडासा त्रास झाला, कारण थोडेसे जाड झाले होते माझ्याकडनं. चला म्हटलं राहू दे, आता काय घरातच खायचे आहेत. मग तसे पलटून घेतले आणि त्यानंतर आम्ही बाहेर जायचं होतं त्याची तयारी केली.